तर कुठल्या गोष्टीला जास्त रिस्पॉन्स मिळतो भाषणाच्या प्रकारात जे आता मी सांगितलं, तर तुम्हाला काय वाटतं? आजचा विषय इतिहासाशी रिलेटेड आहे. इतिहासाशी संबंधित तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही ती ते श्रोते ऐकण्यासाठी ते आलेलो. ऐकण्यासाठी आले. तर मग तिथे आपल्याला तो टोन वेगळा असेल आपला, की आज या दोनही परिवाराच्या विनंतीला मान देऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी बसून घ्यावं. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था आहे. जेवणाचाही आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. मग या दृष्टीने एखादा अँकर जर कोणाला व्हायची इच्छा असेल तर त्याने कसा यासाठी तयारी करावी, अभ्यास म्हणून? न नळाचा जो आहे ना, तर त्या जीभ आहे ना, थोडी अशी टाळूच्या थोडी पुढे लागते दाताच्या वरती. ओके. तर तिथे तो नळाचा म्हणतात. हा, न नळाचा म्हणताना, न नळाचा म्हणताना सोपा जातो. पण जेव्हा न बाणाचा म्हणतो ना, तेव्हा जीभ थोडी दुमडते, वर टाळूला लागते ओके, आणि ती टाळूला लावायची. हा, खिशाकडे हात जाताच हसत हसत, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ. येस, बरोबर. हॅलो फ्रेंड्स, सॉलिड बातच्या या सॉलिड पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. याच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला जे गेस्ट लावलेले आहेत ते केवळ महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात आपल्या आवाजामुळे ओळखले जातात आणि त्याच्यासोबतच अँकरिंगच्या क्षेत्रात असतील, जाहिरातीच्या क्षेत्रात असतील आणि किंवा विविध बोलण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे महाराष्ट्रभर. आणि अहिल्यानगरमध्ये त्यांचं वारंवार काम चालू असतं. वेगवेगळ्या राजकीय सभा असतील, ॲडव्हर्टाईज असतील, बऱ्याच ठिकाणी ते प्रामुख्याने आपल्याला दिसतात. त्यांचं नाव आहे संतोष मते. संतोष मते जे अहिल्यानगर जिल्ह्यातील भोकर गावात राहतात आणि अहिल्यानगरमध्ये काम करताना त्यांनी आपली स्वतःची अशी एक ओळख जगभर निर्माण केली आहे. अशा व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. तर नमस्कार संतोष मते सर. नमस्ते सर. तर मित्रांनो, त्यांच्याशी गप्पा मारताना आज आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. जशा की अनेक लोकांमध्ये, म्हणजे मी स्वतःचं उदाहरण देतो छोटंसं. लहानपणाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस पहिल्यांदा मी भाषणासाठी उभं राहिलो, स्टेजवर गेलो, म्हणजे 9वीला असेल मी, आणि विषय होता लोकमान्य टिळकांची जयंती. तर या जयंतीच्या भाषणात ज्यावेळेस आपलं एक वाक्य वापरायचं असते की मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही, असं लोकमान्य टिळक म्हणाले. त्यावेळेस मी अगदी घाबरून आणि गडबडून असं बोलून गेलो की मी टरफलं खाल्ली नाही आणि मी शेंगा फेकणार नाही. आणि तो एक जो हास्या निर्माण झाला मित्रांनो, तेव्हा जी माझी भंबेरी उडाली आणि जो जो काही आत्मविश्वास होता बोलण्याचा, तो जो खाली आला, तो अजून पण मला खास काही बोलता येत नाही. म्हणजे ती परिस्थिती माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. म्हणजे अनेक जण बोलण्यासाठी उत्सुक असतात, मनातले विचार त्यांना सांगायचे असतात, बऱ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या असतात, परंतु त्यांना ना बोलता येत, ना डेअरिंग होत, ना शब्द फुटत. तर अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे हा जो न्यूनगंड असतो. बाकी आवाजाच्या बाबतीत आपल्याला काही सुधारणा करता येतील का? अँकरिंग क्षेत्रात आपल्याला काही करिअर करायचे आहेत का? अशा अनेक विषयांवर आज आपण संतोष मते सरांशी चर्चा करणार आहोत. तर चला आपण संतोष मते सरांशीच थेट या विषयात बोलूयात आता. तर सर, मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की अँकरिंग क्षेत्रामध्ये आवाजाचं महत्त्व काय असतं? हे जर तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर आपण तिथून सुरुवात करूया. नक्कीच सर. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि हे काम करत असताना आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्यामध्ये सूत्रसंचालकाकडे, अँकरकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे आवाज. करेक्ट. आता हा आवाज कसा येतो त्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे पण बोलणार आहोत. पण सगळ्यात महत्वाचं की आपला आवाजाचं पोत काय आहे, आपला आवाज कसा आहे, आपला आवाज कुठं वापरला जाऊ शकतो, हे समजलं पाहिजे त्या वेळी. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आता समजा तुम्ही रेडिओच्या माध्यमातून अँकरिंग करता, त्याच्यानंतर कार्यक्रमात सूत्रसंचालन करता, अनेक ॲडव्हर्टाईज करतात. तर मला एक साधारण, म्हणजे जो सर्वसामान्यांना प्रश्न असतो की आरजेचं जे अँकरिंग आहे त्याच्यात आणि सूत्रसंचालन किंवा आपण जे भाषण करतो, या सगळ्यात बेसिक फरक काय असतो टेक्निकली जर विचार केला तर? अच्छा. काय होतं रवी सर, की ही प्रत्येक आहे ना वेगळी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे समजा रेडिओच्या बाबतीत जर का आपण विचार करायला गेलो, तर रेडिओच्या बाबतीतली एक महत्वाची गोष्ट अशी असते की आपण रेडिओच्या बाबतीत जे काही स्क्रिप्ट आहे आपल्याकडे, ते स्क्रिप्ट आपण प्रेझेंट करायचं असतं. अच्छा, म्हणजे ते वाचायचं असतं. हा, पण हे वाचत असताना पण कधीच असं त्या समोरच्या ज्या श्रोत्याला आहे ना, ते असं वाटलंच नाही पाहिजे की ते आपण म्हणजे ते ऍक्टिंग एकदम परफेक्ट झाली पाहिजे. तर त्याला वाचिक अभिनय पण आपण म्हणतो. करेक्ट. तर त्यामध्ये काय होतं की समजा एक कार्यक्रम आहे संध्याकाळचा शेतकरी बांधवांचा,
आणि शेतकरी बांधवांच्या कार्यक्रमाची अनाउन्समेंट जर का अनाउन्सरला द्यायची आहे, हम्म. तर त्या कंडिशनला तो अनाउन्सर जो बोलतोय आणि तो शेतकरी जो ऐकतोय ना, त्यांचं एकमेकांचं हृदयाशी कनेक्शन जोडलं गेलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. म्हणजे काय होतं, की समजा संध्याकाळी 7:30 वाजलेत, कार्यक्रम सुरू झाला आणि तो अनाउन्सर बोलतोय, पण त्या शेतकऱ्याला असं वाटतं, अरे हा माझ्याशीच बोलतोय. येस येस तर येस. ते ते कसं होतं माहितीये का? एक लियाकत अली सय्यद नावाचे जे सर होते, त्यांनी खूप छान महत्वाची गोष्ट सांगितली होती. ती सगळ्यांसाठी खूप चांगली महत्वाची आहे, की आपण जेव्हा त्या सूत्रसंचालकाच्या त्या टेबलवरून तिथून जेव्हा बोलतो ना, तर त्यावेळी आपल्या समोर कोणी नसतं. पण आपल्या समोर बरीच मंडळी आहेत. ही कल्पना करून आपण जेव्हा बोलतो ना, Yes. तेव्हा ते प्रेझेंटेशन होतं. तो कनेक्ट तुमचा त्या येस. व्यक्तीशी होतो. म्हणजे आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम करतो आणि आपण जर त्या शेतकरी बांधव समोर बसलेले ते अशी जर कल्पना केली, मग आपण जर म्हटलं ना, आपण समजा समोर आपले शेतकरी बांधव आहेत. नमस्ते शेतकरी बंधूंनो. काय चाललंय सध्या शेतीमध्ये मग? काय रब्बी हंगाम सुरू आहे. पाऊस चांगला झालाय, पिकं आली आहेत आणि आता पिकं काढणीला पण आहेत. तर मग आता काय आहे, सध्याची स्थिती काय आहे? तुम्हाला पाण्याचं भरणं व्यवस्थित होतंय का? हे सगळं जे आहे ना, हे स्क्रिप्टेड जरी असलं, हे 1 to 1 बोलल्यासारखं हां, होतं. आणि मग तो म्हणतो, "अरे माझ्याशी बोलतोय यार." आणि मग तो आणखी कनेक्ट होतो त्याच्याशी. आता हा झाला रेडिओचा भाग. त्याच्या पुढे जेव्हा आपण व्हॉईस ओव्हरमध्ये जातो, तर तेव्हा व्हॉईस ओव्हरमध्ये डॉक्युमेंटरी असेल, ॲडव्हर्टाइज असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे, आणि मी एक तिकडे जावं मिनिट लागेल. तोडतो तुम्हाला मध्ये. मला ह्यात एक फरक विचारायचा आहे, हं. की आर-जे अँकरिंग करताना आणि व्हॉईस ओव्हर म्हणजे अँकरिंग आणि व्हॉईस ओव्हर ह्याच्यात काय फरक? म्हणजे याचे दोन्हीचे अर्थ लोकांना समजून सांगा. हो, कारण हो. लोकांना हे माहिती नाही. व्हॉईस ओव्हर काय आहे आणि बरोबर, अँकरिंग काय आहे? बरोबर. आता अँकरिंग म्हणजे काय, की आपण तुम्ही सांगितलं समजा की ते स्क्रिप्टेड रेडिओच्या असतं. बाबतीतलं जे काही असेल ते स्क्रिप्टेड असेल किंवा आपण जे कार्यक्रमात जे करतो ते निवेदन, सूत्रसंचालन, तर ते झालं अँकरिंग, तो पार्ट. आता व्हॉईस ओव्हर म्हणजे काय, की बऱ्याच जाहिराती आहेत, त्या जाहिरातींना आवाज दिला जातो. नॅरेशन. हां, तर तो जो व्हॉईस ओव्हर मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात मग. मग जाहिराती असू शकतात त्याच्यामध्ये संवाद असू शकतो, त्याच्यामध्ये एखाद्या भाषणाचं रेकॉर्डिंग असू शकतं, एखादं पुस्तक वाचन असू शकतं, एखादी डॉक्युमेंटरी असू शकते, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल. हा सगळा व्हॉईस ओव्हर आर्टिस्टचा काम झालं. म्हणजे हे व्हॉईस ओव्हर आहे ना, म्हणजे एक काम आहे आणि त्या कामाला व्हॉईस द्यायचा आहे. व्हॉईस ओव्हर. आणि मग त्याच्यावर संस्कार होणार आहेत पुन्हा. बॅकग्राऊंड व्हॉईस त्याला येस, आपण येस, संगीत येस, येस, पार्श्व येस. गायन असतं त्या प्रकारे. हो, हो, हो. ओके ओके ठीक आहे. तर त्याला आपण व्हॉईस ओव्हर असं म्हणू शकतो. आणि त्या पद्धतीची कामं मग आपण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मग राजकीय प्रचाराच्या जाहिराती असतील, ते आपण करू शकतो. अनेक दुकानाच्या जाहिराती असतील, ते आपण करू शकतो. काही मंडळींचे जीवनचरित्र असतात 10-10, 20-20 मिनिटाचे, त्याचं आपण रेकॉर्ड करू शकतो व्हॉईस ओव्हरमध्ये. एखाद्या कॉलेजची डॉक्युमेंटरी असेल, ते आपण करू शकतो. एखादं पुस्तक वाचन असेल, बरीच मंडळी येते, त्यांचं स्वतःचं पुस्तक आता YouTubeला टाकतात. त्यावेळेचं ते पुस्तक वाचन असेल, ई बुक्स निघालेत आता. ई बुक्स वगैरे अशा अशा पद्धतीनं. हम्म. आणि सोबतच तुम्ही आता भाषणाबद्दल. भाषणाबद्दलचं म्हणाले. तर भाषणाबद्दलचं कसं आहे, की भाषण मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हणालं, की आपल्याला कल्पना करावी लागते, की समोर श्रोता आहे, प्रेक्षक आहे. इथं कल्पना करण्याची गरजच नाही. ऑलरेडी इथं भाषणासाठी आपण समोरच त्यांच्याशी बोलतोय आणि डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधतोय. मग आपल्या समोर कुठला वर्ग आहे ते महत्वाचं आणि त्या वर्गाच्या समोर आपण काय बोलायचंय आणि आपल्याला काय विषय दिला त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलणं, ते झालं भाषण. 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, या काळामध्ये आपण अनेक मंडळींना ऐकतो. त्यासोबतच विविध विषयावर अनेक मंडळींना ऐकतो आणि ते डायरेक्ट त्या श्रोत्यांशी, त्या प्रेक्षकांशी संवाद साधत असतात आणि त्या अनुषंगानं त्याला आपण भाषण म्हणू शकतो. असं आहे. आता भाषणावरून विषय निघाला तर बरेच लोकांचे भाषणांची वेगवेगळी तऱ्हा असते. प्रत्येकाचे टोन वेगळे असतात. उदाहरणं देण्याची पद्धत वेगळी असते. कोणी विनोदी अंगाने बोलतं, कोणी कविता सादर करेल, कोणी एकदमच गंभीर बोलेल, कोणी एकदम खालच्या टोनमध्ये बोलतं, कोणी वरच्या टोनमध्ये बोलतं. तर एक कॉमन असा एक प्रश्न असा आहे, की कुठल्या लेव्हलचं बोललं म्हणजे लोकांना जास्त आवडतं? आता कारण तुम्ही सूत्रसंचालक म्हणून काम करता गेल्या अनेक वर्षांपासून. अनेक वक्त्यांना तुम्ही ऐकताय. आता त्याच्यामुळे तुम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुम्ही जाणून असता, समोरचे प्रेक्षक नक्की कसा रिस्पॉन्स देतात. तर कुठल्या गोष्टीला जास्त रिस्पॉन्स मिळतो भाषणाच्या प्रकारात जे आता मी सांगितले, तर तुम्हाला काय वाटतं? त्या प्रेक्षकांच्या दृष्टीने त्याची आवड काय, तर हे समजलं पाहिजे तो जो वक्ता आहे त्याला. समजा एखादा ऐतिहासिक विषय
आणि ऐतिहासिक विषयाच्या बाबतीत जर का श्रोता ऐकायला आला आणि तो श्रोता त्या दृष्टीनं बसलाय आणि तो इतिहासकार आहे. तो आपल्याला छान भाषण सांगतोय, बोलतोय आपल्याशी, व्याख्यान करतोय आणि त्यावेळी जर का तो राजकारणावर बोलायला लागला तर लोक टाळ्या वाजवायला लागतात. करेक्ट. म्हणजे त्याचं कारण काय माहितीये का? लोकांना ते नाही ऐकायचं त्याच्याकडून. आजचा विषय इतिहासाशी रिलेटेड आहे. इतिहासाशी संबंधित तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही ते ऐकण्यासाठी आलेलो. की शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम घेतला ना, भरपूर मंडळी आली. लोकसंगीताचा घेतला, त्याने कुठली तरी एक स्टाईल न Yes. शिकता श्रोत्याला काय पाहिजे त्यानुसार बोललं पाहिजे. श्रोत्याला काय पाहिजे म्हणजे श्रोता त्या कोणता- प्रकारचा येतो, कोणता श्रोता आहे त्यानुसार बोललं त्या पाहिजे. म्हणजे प्रकारचा समजा जर येतो. तुम्ही उद्या राजकीय स्टेजवर गेले तर त्यांना राजकीय लोकांना राजकीय किस्से अपेक्षित आहे. येस साहित्यिक स्टेजवर गेले तर तसेच श्रोते समोर असणार आहे. अपेक्षित आहे. आणि समोरचा श्रोता कोणता आहे हे शोधणं खूप महत्वाचं हा, आहे. हे बऱ्याच ओळखतात. वेळेस काय होतं, विषय ठरलेला असतो. हम्म. छत्रपती शिवाजी महाराज हा जर विषय ठरलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जर ऐकायला आलीत ना समोरची प्रेक्षक मंडळी, आणि जर का त्यांना दुसरा विषय मांडायला लागले, तो व्याख्याता, तर ते नाही सहन करणार. करेक्ट. पण समजा एखादा दुसरा विषय म्हणजे राजकीय प्रचार सभा आहे, तर त्यावेळेस मग बऱ्यापैकी त्याच पक्षातली लोक येत असतात. मग ते त्या पक्षाला, त्या नेत्यांना मानणारी लोक असतात, मग ते त्यांना ऐकतात. तिथं ऐकली जातात. मग काही गोष्टींवर टाळ्या पडतात, काही गोष्टींवर हशा होतो. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अगदी श्रोत्याला काय पाहिजे या दृष्टीनं अनेक मंडळी जी यशस्वी झाली ना, की खूप चांगल्या प्रकारची व्याख्या देऊन यशस्वी झाली ना, तर त्याच्यामध्ये त्यांना श्रोत्याला काय पाहिजे हे समजलं. सगळ्यात महत्वाचं काय होतं रवी सर, की कधी कधी एखादा माणूस येतो स्टेजवर, तो बोलतो, त्याच्या मागे प्रचंड धांदल असते. त्याला असं वाटतं मला हे बोलायचंय आणि हे बोललं की माझं काम संपलं. दुसरा प्रकार असा येतो की मला जे बोलायचंय ना, ते बोललेलं माझ्या या समोरच्या लोकांना समजलं पाहिजे, या दृष्टीनं तो बोलतो. म्हणजे एक एक फेज पुढे जातो. त्याच्यानंतर पुढे गेलं ना आपण, की त्याला असं वाटतं की मी जे बोललेलं आहे ते पुढच्या लोकांना समजलं पाहिजे आणि ते लोक माझ्याशी Respond केलं समरस झाले पाहिजे. रिस्पॉन्स दिला पाहिजे. हे त्यांचं आपल्याशी समरस होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे या भाषणामध्ये म्हणा, ते यश म्हणायचं आपण वक्त्याचं. हो. आणि मग तो वक्ता यशस्वी होऊ शकतो. असा. सर, आता हे तुम्ही वक्त्याबद्दल सांगितलं, म्हणजे जे कोणी भाषण करतील त्यांच्याबद्दल, पण एक अँकर असतो, म्हणजे तुम्ही असेल किंवा तुमच्या क्षेत्रातले जे तुमचे सगळे सहकारी आहेत, तर अँकर्स लोकांना तर विविध क्षेत्रात अँकरिंग करावं लागते. म्हणजे कदाचित साहित्यिक कार्यक्रम असेल, राजकीय कार्यक्रम असेल, वाढदिवसाचं लग्न, इव्हन दहाव्याला सुद्धा तुम्ही जाता बऱ्याचदा. तर मग त्या वक्ता तर तो तज्ञ असलाच पाहिजे त्या क्षेत्रात किंवा त्याचा अभ्यास इतका, पण त्याच्या तुलनेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास एखाद्या अँकरचा असावा लागतो, नाही का? मग या दृष्टीने एखादा अँकर जर कोणाला व्हायची इच्छा असेल तर त्याने कसा यासाठी तयारी करावी, अभ्यास म्हणून? मूड प्रमाणे आपण जायला पाहिजे. की समजा तुम्ही आता जसं म्हणाल तसं एखाद्याचा प्रचार करायचा आहे आपल्याला, बरोबर आहे, तर त्या प्रचार करत असताना, त्या सूत्रसंचालनामध्ये जाताना आपण ते जर काम आपण हाती घेतलेलं आहे तर त्या दृष्टीने आपला आवाज असला पाहिजे. समजा एखादी लग्नाच्या बाबतीतलं सूत्रसंचालन करायचंय आपल्याला, तर तिथं त्या कॅटेगरीतलं असलं पाहिजे. त्याच्यासोबतच अगदी दुःखद प्रसंग आहे, तुम्ही आता सांगितलं 10वा आहे, 13वा आहे, वर्ष श्राद्ध आहे वगैरे, तर मग तिथं त्या व्यक्तीविषयीची माहिती करून घेणं, त्या व्यक्तीविषयीचं सामाजिक योगदान आहे ते समजून घेणं आणि त्या व्यतिरिक्त तो टोन वापरणं. टोन पण खूप लो महत्त्वाचा आहे. पिच असेल, हाय पिच असेल, तर मग समजा एखादा दुःखद प्रसंग आहे, तर मग आपण एकदमच असं आनंदाने आज तुम्ही सगळे आले आनंद वाटला वगैरे असं नाही म्हणू शकत. मग तिथे काय म्हणता येईल की आज अतिशय या परिवाराच्या दुःखद अशा प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. या व्यक्तीचं सामाजिक योगदान जे आहे, राजकीय योगदान जे आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे आणि त्यांच्यासाठी, त्या समाजाच्या, त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण बसून घ्यावं वगैरे. आता हा लो पिच झाला असं नाही का, पण त्याच वेळेस आपल्याला एखादा लग्नाचा प्रसंग आहे, तर मग तिथं आपल्याला तो टोन वेगळा असेल आपला, की आज या दोनही परिवाराच्या विनंतीला मान देऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो आहोत.
आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी बसून घ्यावं. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था आहे. जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. ही एक प्रश्न आहे. समजा आपल्या टेक्स्ट बुकमध्ये एक प्रश्न लिहिलेला असतो, हं, हं. की उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीला भाव मिळेल का? हं, हं. असा जर प्रश्न असेल, तर त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं. हं, हं. आता आपल्याला वाचिक अभिनय सादर करायचा आहे. हं, हं. तर तिथं आपल्याला असं म्हणता येणार नाही ना, उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीला भाव मिळेल का? प्रश्नचिन्ह. असं नाही म्हणू शकणार ना मग. करेक्ट. मग तिथं आपल्याला तो वाचिक अभिनय त्या प्रश्नचिन्हापर्यंत घेऊन जावा लागतो. म्हणजे आवाजाचा चढ उतारानुसार. हां, हां. उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीला भाव मिळेल का? हं. म्हणजे काय झालं? ते प्रश्नचिन्ह पोहोचलं समोरच्यापर्यंत. करेक्ट, करेक्ट. जसं आता आपण अनेक कार्यक्रमांमध्ये बघतो. तुम्हाला जे सगळं असं वाटतंय, की तुमचे खूप सीटा निवडून येणार आहे, पण येतील का? हं. असं जेव्हा अँकर विचारतो, तेव्हा ते येतील काच्या पुढे प्रश्नचिन्ह असतं. हं, हं. पण त्याने ते त्याच्या वाचिक अभिनयातून, बोलण्यातून त्याने प्रेझेंट केलेलं असतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. असं. हं. म्हणजे आवाजाचे चढ उतार असतील, तुम्ही म्हणले पिच सांगितले, हो. टोन सांगितले, ह्या गोष्टी पण तितक्याच अगदी. महत्त्वाच्या असतात. पण मग अँकरिंग सुरू करताना मग ह्या गोष्टी आपल्याला कुठं शिकायला मिळतात? म्हणजे असे काही कोर्सेस आहेत का? हं. किंवा याच्यासाठी कुठं एक तांत्रिक शिक्षण घेता येतं का? किंवा ट्रेनिंग असतं का? जेणेकरून हे शिकून मग आपल्याला त्या क्षेत्रात उतरता येईल? अ, काय झालं, की अगदी वैयक्तिक सांगायचं 2006 साली आकाशवाणीत मी जेव्हा जॉइन झालो ना, तेव्हा तिथे वाणी प्रमाणपत्र कोर्स होता. हं, हं, काळानुरूप त्याचा हळू-हळू बदल झाला किंवा जो गरजेचा असेल त्याच्यात त्याच गोष्टी राहिल्या. हं. पण काय होतं, की या क्षेत्रामध्ये काम करणारी जी तज्ञ मंडळी आहेत, हं. त्यांच्याकडून जर का आपण शिकलो, त्यांच्या सहवासात आलो ना, तरी खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्या वाणी प्रमाणपत्र कोर्समध्ये डॉक्टर जयंत करंदीकर नावाच्या व्यक्तीने शिकवलं. ते खूप चांगलं शिकवलं. हं. त्यानंतर मग हळू काय होतं, की आपण एखाद्या फील्डमध्ये तुम्ही चित्रकारितेच्या फील्डमध्ये आहात. तर तुम्हाला एकदम सुरुवातीला चित्र काढता येत नव्हतं. हं. मग तुम्हाला तुमचे गुरु लाभले आणि मग त्यानंतर हळू त्याच्यात पुढे गेलं आणि हं. मग तुम्ही तरबेज झालात त्याच्यामध्ये. हं. तर तो तसाच प्रकार आहे, की आपल्याला या फील्डमध्ये काम करायचंय ना, तर हं. मग या फील्डमध्ये काम करायचं असताना आता या फील्डमध्ये आपल्याला काय गोष्टी शिकता येतील. हं. बऱ्याच वेळेस आहे ना, काहीतरी बघून शिकतो, हं, हं. काहीतरी पाहून शिकतो, कुणीतरी शिकवलंय म्हणून शिकतोय, हं. कुणीतरी वेगळं बोलतंय म्हणून त्याच्याकडून शिकतो. हं. अशा सगळ्या एक गोष्टी हं. येत जातात. हं. मग भाषा शुद्धता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर त्या भाषा शुद्धतेसोबतच बाकी प्रेझेंटेशन असणं प्रमाण भाषा गरजेचं बोलता आहे. येणं गरजेचं आहे. हां, मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एक म्हणजे एकदम सुरुवात जर करायची, हं. तर थोडेफार काही आता जर का आपण नेटवर वगैरे सर्च केलं, तर थोडेफार सूत्रसंचालनाचे कोर्सेस वगैरे हं. आपल्याला मिळू शकतील. ओके, ओके. पण त्याही पुढे जाऊन आपल्याला तिथे बेसिक गोष्टी समजू शकतील. हं, हं. त्याही पुढे जाऊन आपण जेव्हा प्रॅक्टिकली काम करायला लागतो ना, हं, हं. तेव्हा मग ती प्रॅक्टिकली एक गोष्ट आपल्या लक्षात येते आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा होऊन जाते. आणि जसा आपला अनुभव वाढत जातो, तशा पद्धतीनं मग त्या पुढच्या वेळेस एखादं काम आपलं येतं ना, तर त्या अनुभवाच्या आधारे आपण निभावून नेतो. हं, हं. पण मग त्याच्यात अनुभव खूप महत्वाचा आहे. अनुभवाने हळू गोष्टी येतात. बऱ्याच वेळेस मी सांगत असतो, की च असेल, ते च कुठं वापरायचा, हं, च हं. कुठं हं, वापरायचा, हं. न कुठं वापरायचा, ण कुठं त्याची काही वापरायचा, उदाहरणं देऊन श दाखवा कुठं प्रेक्षकांना. वापरायचा, श कुठं वापरायचा. न च्या बाबतीतला बराच प्रॉब्लेम आहे. म्हणजे इतर हं, हं. शब्दांच्या पेक्षाही न च्या बाबतीतला बराच प्रॉब्लेम आहे. म्हणजे न नळाचा आणि ब बाणाचा. हं, बाणाचा हं, हं. तो न. तर तो जो आहे ना, तर त्यामध्ये खूप गफलत असते. हं. म्हणजे बऱ्याच वेळेस मला तर असं वाटतं कधी-कधी काही लोकांना समजणार नाही. हं. समजणार पण नाही, की या त्या शब्दाचा सर्वसामान्यांना नाही उच्चार कळत. असा हं. आहे. पण मग त्याच्यामध्ये काही गाणी वगैरे ज्या आहेत ना, ती खूप महत्त्वाची काम करतात. हं, हं. म्हणजे एकदम तर सुरुवातीचा अनुभव असा होता, की जेव्हा न नळाचा आणि न बाणाचा माहिती नव्हता, तर हं. त्यावेळी मी ते एक गाणं ऐकलं. हं. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची बोचणी, जणे दंड ओघाचे पाणी. हं. आणि मग तो न सगळीकडे आला ना, मग तो तो दरवेळेस वेगळा. बाणाचा न कसा म्हणायचा, नळाचा न कसा म्हणायचा ते समजलं. हं. आणि ते समजल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये मग ते पुढे वापरायचे. मग तो हं. शब्दामध्ये आला, की तो कुठं वापरायचा तो समजून जातो. मग ते दोन्ही न मधला फरक वापरताना तो कसा वापरा थोडं जरा आमच्या तो प्रेक्षकांना कसा आहे ना, सांगाल का? की हं. तो कसा आहे ना, की अ, नळाचा जो आहे ना, तर हं. त्या जीभ आहे ना, थोडी अशी टाळूच्या थोडी पुढे लागते दाताच्या वरती. ओके, तर ओके. तिथे तो नळ न न नळाचा म्हणता.
हा, न नळाचा म्हणताना. हं, न नळाचा म्हणताना सोपा जातो. हं. पण जेव्हा न बाणाचा म्हणतो ना, तेव्हा जीभ थोडी दुमडते, वर टाळूला लागते ओके. आणि ती येते. टाळूला लावायची. हां, आता बघा नसणार शब्दात 2 नाही. आता बघा पाणी, पाणी शब्द आहे पाणी. हं, हं. पाणी शब्द आहे हा मराठी झाला हं. आणि पाणी शब्द हा हिंदी झाला. अच्छा. हिंदीमध्ये न बाणाचा नाहीये. हां, हिंदीमध्ये पाणी आहे. हं. पानी रे पानी तेरा रंग कैसा. हं. हा हिंदी गाणं ते. हं, हं. त्याच्यातलं पाणी आणि पाणी मराठी. हं, हं. पाणी. तर पाणी असा शब्द येतो. करेक्ट, करेक्ट. आणि मग तो तो तर जड जातो न म्हणायला. म्हणजे तो हं. आपल्याला जातो. त्याचं कारण आपल्याला माहितीच नसतं तो असं म्हणायचं. हं. अन्यथा तुझे लहानपणापासून ज्यांना समजलंय तर त्यांना काय तो ते उलट व्यवस्थितरित्या हां, अ, हां. न बाणाच्या ठिकाणी तोच उच्चार करणार आणि नच्या ठिकाणी तोच उच्चार करणार. असं. हं. आता मी तर असे काही लोकं बघतो, की ते नळाचा उच्चार सुद्धा न करतात. मग ते आणखीच हे होऊन जातं म्हणजे दुर्दैवी वाईट दिसतं ते. हं, हां, हं, हां. हं. असं आहे. अच्छा न प्रमाणे आणखी एखादा शब्द अक्षर आहे की ज्याच्यात तुम्ही असं थोडी फोड करून सांगू शकाल? एक एक च जो शब्द आहे ना तो, हं. तर तो एक च खूप आणि च. हां, च आणि च. तर आपण बऱ्यापैकी च वापरतो. हं, हं. च वापरण्यापेक्षा आहे ना, तो बऱ्याच म्हणजे रात्रीचे 8 वाजलेत, हां, हां. सकाळचे 8 हां. वाजलेत, दुपारचे 2 वाजलेत, तर इथं च वापरला तर चांगला आहे. ओके, ओके. पण त्याच वेळेस आपण चहा घेणार का? असं जर म्हटलं तर नाही चालणार. तर तिथं म्हणजे चहा रात्रीचे चे हां, नसतं का ते हां. च असतं. हां, अच्छा, अच्छा. हां, म्हणजे हां. आता जवळपास सगळेच लोक चच वापरतात. चे वापरतात, च हां, वापरतात. च हां, हां, हां. वापर. हां, हे एक आणि चुकीचं. त्याच्यापेक्षा चहाला आपण तो चहाच वापरला पाहिजे. म्हणजे हं, तो हं, चच आहे तिथे. हं. पण इथं मग त्याचं पण मला वाटतं तसंच आहे. न बोलताना नाही का जीभ जी लागते, च हां, म्हणताना पुढे लागते, च हां. म्हणताना ती मागे येते. राइट, राइट. आणि पण ते हां, दोन्ही शब्द सोपे जातात म्हणायला. हां. न म्हणजे इतके अवघड नाहीत. इतके अवघड जात नाही ते. हं, म्हणजे हं. च असेल, तसंच शहामृग. शहामृग. शहामृगचा श आहे हं. आणि षटकोनाचा श. श आहे. श. त्याचे पण तसेच हां, आहे श का? म्हणजे आणि श. तशीच हां, जीभ वळते का हां, त्यावेळेस? हां. तो पण सोपा आहे म्हणजे त्याचं कंपॅरिझन करता ते पण सोपे आहे. हं, सोप्या अवघडामध्ये जर का ऑब्झर्व्ह केलं ना आपण तर फक्त न आणि णच आहे. हं, न बाणाचा. हं. तर तोच हे जातो. बाकी सगळे फक्त ते उलट आपल्याला कधी म्हणायचे ना, कधी ते बोलायचे हे जर माहीत नसलं, तर मग हं. आपला गोंधळ होतो बाकी. नाही आता हे तर तुमचं उच्चारण झालं शब्दांचं, अक्षरांचं उच्चारण हं, झालं. आता तुम्ही बोलता-बोलता एक गोष्ट सांगितली, की शुद्ध भाषा शुद्धता, प्रमाण भाषा हं. याच्यासाठी कसे प्रयत्न करता येतील किंवा याची काही उदाहरणं देता येतील का तुम्हाला? ह्याच्यासाठी काय करता येईल? जे काही साहित्य आहे ना आपल्याकडं, ते हं, हं. साहित्य वाचणं गरजेचं आहे. वाचन गरजेचं. हं. आणि मग ते साहित्याचं वाचन व्यवस्थितपणे झालं, म्हणजे पु. ल. देशपांडेंना हं, वाचलं, हं. वपु काळेंना वाचलं, हं, मृत्युंजयसारखी कादंबरी वाचली हं, आणि ह्या सगळ्या गोष्टी वाचत असताना आपली एक वाचण्याची पद्धत आहे बघा अशी. हं, म्हणजे जेव्हा आपल्याला बोलण्याच्या भाषेत काम करायचं ना, तेव्हा वाचण्याच्या भाषेत आपण काय करतो बऱ्याच वेळेस ते पुस्तक वाचतो. आपण मनात वाचणं हा एक प्रकार हं, पहिल्यापासून ऐकलेला आहे. हं. मनात वाचायला लागतो. अचानक आपलं मन दुसरीकडे जातं. आपण फक्त ओके. वाचत राहतो. हं, हं. किंवा कधी-कधी आपण मग असं वाचत हं, राहतो नाही का. हं, म्हणजे आपण आवाज नाही काढत. पण ज्यांना सूत्रसंचालन करायचंय, हं. तर ज्यांना सूत्रसंचालन करायचं तर त्यांनी सरळ-सरळ व्यवस्थित वाचावं ते. म्हणजे मोठ्याने, मोठ्याने वाचावं. मोठ्याने वाचा. तो पॅराग्राफ असेल, पेपर असेल, वृत्तपत्र असेल, पुस्तक असेल, तर ते व्यवस्थित जे पण वाचेल ते मोठ्याने वाचायचं. हां, म्हणजे हे बघा एखाद्या व्यक्तीला खूप वाचनाची आवड असते ना, तर त्याने मोठ्याने वाचायची गरज नाही. पण त्यानी आहे ना, त्याचा एक सराव म्हणून तरी 15-20 मिनिटं दररोज असं मोठ्याने हं. वाचलं पाहिजे. ज्याला या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे हां, अशा हां. लोकांना. म्हणजे काय होतं, त्याला ते वाचता-वाचता समजतं, हं, हं, की माझं हे चुकतंय बरं का, माझं हे बरोबर येतंय बरं का. हं, हं. काही गोष्टी चुकतात. आपल्या प्रत्येकाला काही-काही शब्द असतात बघा, ते सहजासहजी म्हणता येत नाही. मी आता ऑब्झर्व्ह करतो ना, तर काही लोकं चुकून शब्द चुकवतात. हं, काही लोकांना ते शब्द म्हणताच येत नाही. हं. माझे एक बंधू हां. आहेत, हं, ते पेमेंटला कधी पेमेंट म्हणत नाही. हं. ते प्रेमेट म्हणतात. मग आपण त्यांना म्हणजे त्यांना समजावलं तरी म्हणत नाही हं, ते. मग तो शब्द असाच आहे. मग त्याच्या व्यतिरिक्त आहे ना, जार शब्द आहे पाण्याचा जार. हं, पाण्याचा जार हा इंग्लिश शब्द आहे. तो मराठी वापरतो आपण. हं. पण त्याच्यातला काही लोकांनी जी-आर केलाय त्याचा. जी-आर सरकारी आणलेत जी-आर. त्याने. हां. म्हणजे आमचा एक मित्र संगमनेर या शब्द नीट उच्चारत नाही. संगमनेर असं कायम तो न आधी घेतो नाही आणि न तुम्हाला नंतर ती गंमत सांगतो. तुम्हाला ती गंमत सांगतो. म्हणजे संगमनेर तालुक्यातली जी माणसं आहेत ना, हां. ती मला असं वाटतं बऱ्यापैकी बरं का, हं. म्हणजे मी असं संगमनेरची काही लोकं जर बरोबर नसेल, तर मला ती खोटं ठरवतील. पण आहे ना, बरीच मंडळी ना,
समंगनेर हे तसंच चालतं जे किंवा संगनमेर असं म्हणतात संगमनेर. आता आपण श्रीरामपूरमध्ये राहतो ना, हां, तर आपण श्रीरामपूरला श्रीरामपूर नाही म्हणत आपण. हां, मी पहिल्यापासून ऐकतो ग्रामीण भागातले लोक अगोदर स्टेशन म्हणायचे. हां. स्टेशन म्हणजे स्टेशन मी नव्हते म्हणत ते. स्टेशन. स्टेशनला जायचं. हां, मग स्टेशनवरून स्टेशन आलं असेल, मग हं. श्रीरामपूर आलं असेल. पण आजही जर आपण बघायला गेलो ना, तर श्रीराम म्हणजे देवाचं नाव आहे. हं. आपण काय म्हणतोय श्रामपूरला जायचं. श्रामपूर म्हणतो. हां. श्रामपूर म्हणतो आपण सरळ. हं. म्हणजे त्याचा आपण विभ्रंश करतो. आपण म्हणजे भ्रमच प्रत्येक ठेवतो तो. हां, हां. हं, हं. प्रत्येक ठिकाणी ते बऱ्याच तर म्हणजे ठिकाणी मग ते अँकरिंग क्षेत्रात किंवा भाषणाच्या तुमच्या ह्याच्यात आवड असेल, तर तुम्ही आधी उच्चारण व्यवस्थित करणं गरजेचं हो, आहे. हो, हो. वाचन व्यवस्थित करणं अगदी, गरजेचं आहे. अगदी. त्याच्यातूनच तुमची ती आर्टच आहे ना एक प्रकारची. बरोबर, आर्ट बरोबर, बहरली जाईल. बरोबर. तर पुढे जाताना मला आणखी एक गोष्ट आठवली अशी, की आता बरेच अँकर आहेत. समजा तुम्ही स्वतः अँकर आहात आणि तुमच्यासोबत आणखी लोकं असतात. हं. तर बऱ्याच लोकांच्या आम्ही रेडिओवर किंवा टीव्हीवर ज्यावेळेस अँकरिंग ऐकतो, तर काहींचा जो बेस असतो तो एकदम म्हणजे खर्जातला आवाज असतो काहींचा. एकदम बेस एकदम हो, बिंबिजलेट असतो हो, असा. हो. काहींचा आवाज थोडासा तारीसारखा येतो, काहींचा थोडा सानुनासिक असतो. हं. आता बऱ्याच प्रकारचे आवाजाचे प्रकार म्हणजे मनुष्याच्या आवाजाचे बरेच प्रकार. काहींचे एकदम बारीकच आवाज येईल तारीसारखा. हं, हं. तर मग तरी पण लोकं अँकरिंगमध्ये येऊ शकतात का? आणि जर समजा आल्यानंतर जर समजा त्यांच्या आवाजात काही उणिवा असतील, तर त्या कशा सुधारू शकतात? त्याच्यासाठी काही करता येतं का? येस. तुम्ही जर बघायला गेलं ना, सुधीर गाडगीळ नावाचे एक सूत्रसंचालक हं, होते हं. व्यावसायिक. स्पेशली ते मुलाखतीमध्ये प्रचंड माहिर हं, होते. हं, म्हणजे हं. ते स्टेजवरच्या करेक्ट. मुलाखती घेणं वगैरे, वगैरे. त्या बाबतीत त्यांनी मोठं काम केलं. हं, जर का त्यांच्या आवाजाचा विचार केला, तर नंतर त्यांचा आवाज प्रचंड सुधारला. पण हं. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा आवाज तो नव्हता. हां, हां. पण त्यांनी त्याच्यावर खूप काम केलं. हं, हं. म्हणजे एकंदरीतच त्यांचाच एक आपल्याकडे अनुभव आहे. म्हणजे त्यांचं एक उदाहरण आहे, की हं. व्यवस्थितपणे त्यांचा आवाज सुधारला. हं. मग त्या व्यतिरिक्त प्रदीप भिडे नावाचे एक हं. आकाशवाणीला, दूरदर्शनला दूरदर्शनला. जे कलाकार होते, त्यांचा आवाज खूप छान खर्जातला होता. हं. आता हे आवाज डेव्हलप करण्यामध्ये ना आपल्याकडे 2-3 प्रकारचे आवाज असतात. हं. तर त्याच्यावर जर का आपण काम केलं आणि मग जे काही त्याचं आउटपुट चांगलं येतं, ते आउटपुट चांगलं आल्यानंतर आपल्याला तो आपल्या आवाजामध्ये सुधारणा होऊ शकते. म्हणजे जसं आपल्याकडे ना 3 प्रकारचे आपल्याला आवाज 3 ठिकाणाहून हं. म्हणजे हे होऊ शकतं. पहिल्यांदा आपण जे बोलतोय ना, ते सरळ आपल्या इथपासून बोलतो म्हणजे हं. अगदी गळ्याच्या थोडं वरपासून, हं. की हां, स्वरयंत्रापासून. हां, की नमस्कार, माझं नाव संतोष मते आहे. हे एकदम फर्स्ट प्रायमरी झालं. हं. मग मी थोडासा म्हणजे पहिला आवाज गळ्यापासून, हं. दुसरा आवाज थोडासा छातीपासून जाऊ शकेल आपला, की नमस्कार, माझं नाव संतोष मते आहे. थोडा छातीकडे जोर जातो आपला. हं. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या म्हणजे सगळ्यात चांगला आवाज जो हं. खर्जातला वगैरे बसतो, की तो तिथं मग पोटापासूनचा येतो तो. हं. नमस्कार, माझं नाव संतोष मते आहे. हं. आता हे 3 ते प्रकार तिन्ही आवाजातले प्रकार लगेच म्हणजे फरक हां, लगेच हां, कळाले. हां. मग आता याच्यामध्ये काय होतं, की एखाद्याचा आवाज कुठूनचा चांगला येतो, हे हं. त्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे. हं. आणि मग त्या दृष्टीने तो आवाज आणि त्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं काय ना, की सध्या आता इतकं मीडियाचं क्षेत्र बहरलेलं आहे. हं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये आपण सगळे लहान होतो ना, तेव्हा खूप अवघड स्थिती होती. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या इन्स्ट्रुमेंट मिळणं, हं. हं. इक्विपमेंट मिळणं अवघड होतं. हं. आता इतकं सहज सोपं झालं ना, की म्हणजे आपला आवाज रेकॉर्ड करायचा आपण हं. आणि आपला आवाज रेकॉर्ड केल्यानंतर आपण तो पुन्हा ऐकायचा. ओके. सगळ्यात सुरुवातीला तर आपण आपला आवाज ऐकतोय ना जो, हं. तो आपला विश्वासच बसत नाही, का हा आपला आवाज आहे. हं. आणि मग त्यानंतर हळू तो आपला आवाज आपण ऐकून आपल्याला कळाला हा आपला आवाज आहे, की मग त्यानंतर काय होतं त्यानंतर काय होतं, की मग त्या आवाजामध्ये कसे बदल केले पाहिजे, हं. हे आपल्या लक्षात येतं. हं. आणि मग त्या दृष्टीनं त्या प्रत्येकानं काम केलं पाहिजे, ओके, ओके. आवाजाच्यासाठी असं. आणि त्या व्यतिरिक्त आहे ना ओमकार जो आहे, हं. तर तो ओमकार म्हणजे आवाजाच्या सुधारण्यासाठी आपल्याला हं, हं, हे हं. म्हणजे ते टेक्निक कसं आहे ते सांगा अगदी, तुम्ही थोडक्यात? अगदी. ओमकार जो आहे ना, तर ओमकारामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्या आवाजाची सुधारणा होऊ शकते. अ, ओमकार हा 3 प्रकारे असतो तो पण आत्ता आपला विषय झाला तसा, की अ, उ आणि म असा तिन्हीचा मिळून ओमकार होतो. हं. मग आपण त्याला काय करायचं, आपल्याला जेव्हा घशावर हे करायचंय, काम करायचं, तेव्हा आपण काय करायचं, ओम हा हे झालं आणि त्या व्यतिरिक्त
कधी आपण म जास्त करू शकतो, कधी आपण अ जास्त करू शकतो. हं, हं. असे 3, 4, 5, जसे 7 एकदा जेवढे थोडेसे शक्य करून दाखवा ना आहे. आपल्या प्रेक्षकांना. आता आपण पहिल्यांदा अ जास्त काढू, तो घशावर काम करेल, हं, की अ हं. याचा घशावर जास्त काम होतं. अच्छा. म्हणजे घशाचा थोडा व्यायाम झाल्यासारखं. हं. ज्याच्यामध्ये म जास्त होतो ना, त्याच्यामध्ये थोडं बॉडीमध्ये एक व्हायब्रेशन. व्हायब्रेशन्स होतात. ते असे आहेत, की अ, आता हा जो म आहे ना, हा हं. सगळीकडे आपल्या व्हायब्रेट करतो. हं, स्पेशली मेंदूच्या हं, आजूबाजूला हं. ज्यांना आहे त्या हं, सगळ्यांना. हं, हं. तर त्या ज्या पद्धतीने अशा पद्धतीने आणि मग हा जो सराव आहे तुम्ही सांगितला, हा जो रियाज म्हणू आपण याला. हं. मग हा दिवसाच्या कुठल्या वेळेत केलं तर आणि किती वेळा केलं तर त्याच्यात सुधारणा होऊ हा शकते? सकाळी केला ना, म्हणजे ओमकार जर सकाळच्या वेळी केले, म्हणजे सकाळी आपण उठलो, थोडंफार फ्रेश झालो आणि मग हं, त्यावेळेस थोडीफार ध्यानधारणा बरीच मंडळी करतात. त्यावेळेस ओमकार होतात. तर त्या व्यतिरिक्त नसतील होत, तरी तिथं जर का केले, हं, अगदी 4-6 केले, 10 केले, आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे केले तरी चालून जातं. म्हणजे हं, जेवढं जास्त करू तेवढं चांगलंच आहे. कमीत कमी अगदी तुम्ही 1-2 मिनिटामध्ये जरी केलं, तरी काही हरकत नाही. हं, हं. अनेक असतात बघा, तुम्ही एक मला म्हणून दाखवा, कच्चा पापड, पक्का पापड. म्हणा बरं. म्हणा. कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड, कच्चा पापड, पक्का पापड. बऱ्याच लोकांना जमत नाही ते मला माहिती आहे. अजून बरेच एक ते अशी एक कच्ची ऐकलेली पपई, पक्की पपई, कच्ची हां. पपई, पक्की पपई, कच्ची पपई, पक्की एक पपई. आणखी एक आहे, ऊंट ऊंचा ऊंट की पीठ ऊंची, ऊंची पूछ ऊंची. तर ते पण खूप लहानपणी ह्या गोष्टी खूप आपण अनुभवल्या आहेत. पण ह्या कदाचित ह्या गोष्टीसाठी ते उपयोगी ठरत असतील. हो, म्हणजे जर हो, वारंवार हो. जर हा आहे ना, वापर केला हा खरा म्हणजे हा व्यायामाचा प्रकार. व्यायामाचाच भाग आहे. हं, हं. आणखी आहे ना, एक हनुमान चालीसा म्हणा, हं. रामरक्षा स्तोत्र म्हणा, हं, हं. ह्या गोष्टी पण खूप चांगल्या आणि एक पद्धतीचे व्यायाम हां, म्हणण्याचं पण हां. आहे मी त्याचं एक थोडं हो. काही उदाहरण सांगता येईल का तुम्हाला? रचं एक सराव आहे? नाही तो एक रेड रेड लेदर, येलो लेदर असा नाही, एक नाही. तो आहे. म्हणजे मी असं ऐकलं होतं. हां. हा जो हा जास्त वेळ जर आपण केला, तर त्याने पण जिभेचा व्यायाम होऊन मग तुमच्या उच्चारण क्षमता त्याची अगदी, वाढण्याची अगदी. असं मी नक्की. कुठल्यातरी मुलाखतीत ऐकलं बरोबर, होतं. बरोबर. नक्की, नक्की. तर त्याचा पण प्रेक्षकांना उपयोग होऊ शकतो. बरोबर. बरोबर, बरोबर. म्हणजे आता तुम्ही जे प्रकार सांगितले व्यायामाचे हे वक्त्यांना पण कामाला येणार आणि हो. जे अँकरिंग करतात त्यांना त्यांनाही पण काम. कामाला येईल. बरोबर, येस, येस, येस. बरोबर. आता आपण अँकरिंग बद्दलच बोलतोय थोडं आपण त्याच अनुषंगाने पुढे जाऊ. तुमच्या अँकरिंग क्षेत्रात तुम्ही जाहिरातमध्ये असता, जाहिरात क्षेत्रात. हो. मग त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला एखादी कपड्याची जी दुकानाची जाहिरात असेल किंवा मग मध्ये तुम्हाला राजकीय पक्षाची जाहिरात करायची असते हं. किंवा लग्नाचे म्हणजे ऑडिओ द्यायचा असेल, व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल. हं. तर ह्याचे टोन जे असतात वेगवेगळे, हं. जसं तुम्ही आता मगाशी एक दुःखद कार्यक्रम असेल, एक आनंदी कार्यक्रम असेल त्याचं सांगितलं. बरोबर. तर आता हे कार्यक्रमातलं बोलणं वेगळं आणि हं. ज्यावेळेस तुम्ही व्हॉइस ओव्हर देता हं. जाहिरातींमध्ये, हं. तर त्यावेळेची काही उदाहरणं देता येईल का गमतीशीर? म्हणजे लोकांना आपल्याला त्याच्यात दोन्हीतला तिन्हीतला फरक सांगता येईल. 3-4 उदाहरणं जर तुम्ही दिली तर बरं नक्कीच, होईल. नक्कीच, नक्कीच. अ, जर का आपण एखाद्या पक्षाचं काम करतोय, हं, राजकीय प्रचाराची जाहिरात आहे समजा. हं, तर तिथं मग आपण त्या दृष्टीनं ते आवाहन करणं आहे त्यांना. त्या पक्षाचं चिन्ह सांगणं गरजेचं आहे. हं, उमेदवार असणं, अनुक्रमांक असणं, या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. हं, हं. तर मग आपल्याला तिथं त्यावेळी काय करता येऊ शकेल, की मग तो आपला आवाजाचा त्यावेळेला बेस चांगला असेल, की "सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आपण नगराध्यक्ष पदाचे असलेले हे उमेदवार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपल्या सेवेची संधी द्या, ही नम्र विनंती." हं, आणि मग त्यावेळेस त्यांचं आता हा टोन वरती जातो तिथे. हं, बरोबर आहे. हं, आता त्या टोनच्या व्यतिरिक्त आपण जर का लग्नाचं करायला गेलो, तर हं, लग्नामध्ये काय असतं, लग्नामध्ये आपल्याला हे जे आहे ना, अ, आर्जव जो आहे, तो आर्जव पण दाखवायचा असतो. हं, हं, म्हणजे इथं जर या कंडिशनला नाही आपल्याला जाता येणार, की हं. "नमस्कार, अच्छा आमच्या या लग्नाला या बरं का" वगैरे असं नाही करता येणार. मग तिथं एक वेगळं टोन विनंती द्यावं लागेल हां. आपल्याला. हां, सस्नेह निमंत्रण. आमच्या इथे या परिवाराचे लग्न आहे. या शुभविवाहाच्या निमित्तानं आपण वधूवरांना शुभ आशीर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी जरूर या. ही नम्र विनंती. हं.
मग त्याच्यातला एक आर्जव वेगळा असतो. हं, मग त्याच्या व्यतिरिक्त जर का कापड दुकान असेल, हं, तर मग त्याच्यामध्ये मग ती सरमिसळ असू शकते त्याच्यामध्ये. हं. मग त्याच्यामध्ये ते स्क्रिप्ट काय म्हणतंय, तर अच्छा. त्या अनुषंगानं. मग हं, समजा त्या स्क्रिप्टमध्ये कधी-कधी संवाद असतो हं, नवरा-बायकोचा. हं, तर मग नवरा-बायकोच्या संवादामध्ये कसं असतं, की "काय बाई कुठून कपडे घ्या, हं, पण काय बरं तुम्हाला तर येतच नाही, तुमची तर फिटिंगच होत नाही, तुम्हाला तर टिकतच नाही." हं, आणि मग ते आज दोन्हीतला संवाद असेल. मग तो समजा जेंट्समधलं. पण आता यावेळी मला कृष्णा कलेक्शनमधून कपडे घ्यायचे आहेत. हं, तिथले कपडे लई भारी असतात. हं, म्हणजे या पद्धतीनं तो संवाद असा होऊ शकतो. हं, एक्झाम्पल. हं, हं. आणि मग ते तिथं तो संवाद असेल. मग त्याचा टोन वेगळा. त्याचा टोन वेगळा असेल. हं, मग आता समजा एक सोयरीक संस्था आहे, तर त्याचं लग्न त्याचं काम करायचंय आपल्याला. तर मग ते जर का दोघातला संवाद असेल, मग सध्याची परिस्थिती काळजीची आहे हं, हं, सगळ्यांसाठी. हं, तर ती म्हणते, "काय बाई आपल्या मुलाची लग्नच होईना, आता काय करावं?" मग तो माणूस तिला समजून सांगेल, पुरुष, की हं, "आता काळजी करू नको. आता मराठा सोयरीक संस्था आपल्या सोबत आहे. आपल्या मुलांची लग्न जमणार म्हणजे जमणारच." हं, मग ते स्क्रिप्ट काय स्क्रिप्टची मागणी काय आहे, त्यानुसार हं, त्याचा हं, आवाज तसा असेल. हं, जसं 10व्या-13व्याचा तुम्ही सुरुवातीला विषय काढला होता. तर मग हं, त्याचं जर का ऑडिओचं काम आलं, हं, तर मग त्या दृष्टीने आपल्याला तेच सांगावं लागेल, की गेल्या या दिवशी यांना देवाज्ञा झाली. त्यांचा 10व्याचा विधी या दिवशी होणार आहे आणि हं, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण यावं ही विनंती. हं, असं तो लो पिच आपण जाऊ शकू त्याच्यामध्ये. हं. आता ह्यावरूनच एक गोष्ट अशी आठवली, की पुस्तक वाचन असतं किंवा मग कविता वाचन करतात बऱ्याचदा. तर हं, पुस्तक वाचनात तर सरळ-सरळ फार काही कधी-कधी अभिनय नसला तरी चालतो. समजा शैक्षणिक ॲप्लिकेशन निघालेत भरपूर. हं, त्याच्यात हं. शैक्षणिक पुस्तकांचं ई-वाचन केलं जातं. ते नॉर्मल असतं. त्यात काही फार काही बरोबर, बरोबर. संवाद नसतात, काही नसतात. परंतु बऱ्याचदा कविता वाचन करताना खूप छान सादरीकरण केलं जातं. म्हणजे तुमचं पण ऐकलं आणि अनेक अँकर्सचं ऐकलं. ते खूप छान करतात. हं. तर त्याचं एखादं उदाहरण देऊन तुम्हाला ही गोष्ट सांगता येईल की कसं केलं पाहिजे काय? नक्कीच. आपण ते जे काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं काय होतं रवी सर, आपण एक ऑब्झर्व्ह जर केलं ना, तर ते शब्द आहे ना, ते शब्दच आपल्याला सांगत असतात बघा, हं, की मला तुम्ही कसं वाचायचं. हं, फक्त त्या शब्दांशी आपण बोललो ना अगोदर, तरी त्या बऱ्याच गोष्टी होऊन जातात, नाही का? हं, हं, म्हणजे आई खरंच काय असते? हं, दुधावरची साय असते. त्या कवितेमधल्या ज्या काही भावना आहे ना, हं. त्या कवितेमधल्या सगळ्या भावना त्या शब्दांमध्ये. शब्दांमध्ये आहेत. त्या फक्त त्या भावनेनं हे करायचं, हं, की लेकराची माय असते, हं, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. हं, आपल्यात असते तेव्हा जाणवत नाही. निघून गेली की म्हणजे निघून गेली की सैरा-वैरा धावायला हे कमी पडतं. हं, तर ह्या ज्या भावना आहेत ना, त्या सगळ्या त्याच्यामध्ये येतात. आता हं, ती कणा नावाची कविता आहे बघा. हं. नाही का? ओळखलत का खांडेकर. सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी. हं, क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. मोकळे हाती जाईल कशी, सांगतो. आणि मग तो शेवटी तो काय म्हणतो, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. हं, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. हं, मोडला नाही संसार, मोडून पडला संसार, मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ना, ते तशीची तशी आहेत ते. ती प्रदीप निफाडकरांची कविता मला खूप आवडते. मी नेहमी सादर करत असतो ती, की हं, माझी मुलगी नावाची कविता आहे. हं, की त्या कवितेच्या मधल्या काही ओळी अशा आहेत, की हं, चित्र काढते, पोळ्या करते, गाणी गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होता, आईसोबत जागत बसते माझी मुलगी. हं. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येतो. अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी. हं, प्रत्येक आणि गुरु ठाकूरांची कविता आहे. हं, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, हं, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. क्या बात असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, हम्म, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. हम्म. असं ते क्या बात त्या व्हेरी त्या नाईस. सगळ्या आहेत ना. हा म्हणजे प्रत्येक कवितेची जो रस असतो आपण हा नवरस म्हणतो, हा तर त्या कवितेच्या रसानुसार तुमचा आवाज खाली वर जायला अगदी पाहिजे किंवा अगदी त्याचे जे प्रोनाऊन्सिएशन्स आहेत बरोबर या सगळ्या बरोबर. गोष्टी तशाच जुळून आल्या तर त्याचं सादरीकरण येस सादरीकरण येस येस छान होऊ अगदी. शकतं. खूप छान, खूप छान, खूप छान. वैभव जोशींची एक कविता आहे, हा ती हा. खूप छान आहे. ती कविता इतकी सुंदर लिहिली त्यांनी. सचिन खेडेकरांनी खूप छान सादर केली होती. हम्म. मी जरा बघूनचा हो आधार घेतो. नक्कीच नक्कीच. ती कविता अशी आहे. पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, तुझी मात्र चर्या विचारी वगैरे. बिचारा खरोखर निघाला, बिचारा खरोखर भिकारी निघाला, मला वाटले की पुढारी वगैरे. हम्म. म्हणा तूच किंमत करावीस माझी, तुला शोभते सावकारी वगैरे. कशाचीच आता नशा येत नाही, तसा घाव होतो जिव्हारी वगैरे. अति ही सुगंधित नसावीत नाती, पुढे येत जाते शिसारी वगैरे. तिथे एकटा तोच होता दरिद्री, रुबाबात होते पुजारी वगैरे. आता फक्त भेट, आता फक्त होतील भेटी मनांच्या, मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे. असे ऐकले शेवटी न्याय होतो, असे ऐकले शेवटी न्याय होतो, पुढे काय झाले निठारी वगैरे. आणि शेवटची लाईन खूप छान आहे. हम्म. किती जीवना रोज देतोस धमक्या, किती जीवना रोज देतोस धमक्या, दिली का यमाने सुपारी वगैरे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे शब्दांची तर आहेच कमाल या सगळ्या हो कवितेत, पण हो. त्यापेक्षा तुमचा जो संवाद फेकण्याची कला आहे ती पण खूपच वाखाणण्याजोगी. त्यातूनच त्या सादरीकरणातून ती कविता आणखी सुंदर दिसू शकते, बहरू शकते, आहे का नाही? अगदी अगदी. श्रोत्यांना आवडू शकते. खूप महत्वाची कला आहे ही. तर आता म्हणजे आता हे आपण आवाजाच्या टोनबद्दल बोलतोय, तर थोडंसं आणखी त्याबद्दल मी विचारेल, की जर समजा एखादी जाहिरात अशी आली, ग्रामीण टोन असतो बऱ्याच. समजा तुम्ही हम्म, एखाद्या हम्म. कृषी खताची जाहिरात असते बघा, खताची वगैरे, हो आणि हो. त्याच्यात तुम्हाला ग्रामीण टोन बोलायचा असतो. हा मग आता ग्रामीण टोन, आता संतोष मते यांची जी नॉर्मल भाषा आहे ती वेगळी. हो. ओके. ते जे अँकरिंग करतात ती भाषा वेगळी आहे. हा भाषण करतात ती भाषा वेगळी आहे. हा, आणि ज्यावेळेस त्यांना ह्या टोनमध्ये शिरायचं म्हणजे याच्यात प्रवेश करायचा आहे, तर हा. त्यावेळेस ते कसं करतात, किंवा जे 2-3 उदाहरण तुम्हाला काही देता येतील का आमच्या प्रेक्षकांसाठी? अगदी अगदी अगदी. कधी कधी आपल्या ग्राहकाची काय गरज आहे ना, त्या हं, हं, हं. अनुषंगानं ते मागणी असते त्याप्रमाणे आपल्याला पुरवठा करणं गरजेचं असतं. हं, हं. आपण त्या क्षेत्रामध्ये, व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतो तर. तर तिथे गंमत अशी होती की जर का एखादी खताची जाहिरात आहे हं. आणि जर का ती ग्रामीण टोन मध्ये करायची, दोन मित्रांचा संवाद जर का दाखवायचा, हं, तर दुसरा एक जण, अरे काय गाणप्या, काय म्हणतो, काय चाललं, काय शेतीत काय आहे. मग तो एक जण जरी नॉर्मल असेल तर दुसरा एक व्यवस्थित तो समजावून सांगणारा किंवा असेल, तर ते दोघांचा संवाद जेव्हा तशा पद्धतीने, अरे काय नाही बाबा, आपली रेग्युलरचीच नेहमीचीच कामं चालली आहे. हं. आणि मग तो म्हणन, अरे शेतामध्ये काय उत्पन्न मिळतंय का नाही तुला. मग तो म्हणे एवढं नाही. अरे मग तू हे प्रॉडक्ट वापर ना. मग तो, मग काय त्याने काय फायदा व्हायचा, अहो लई वापरला, आता शेती काय लहानपणापासून करतो ना. हं, हं. मग तो काय म्हणेल की अहो तुम्ही वापरून बघा, मी पण लहानपणापासून शेती करतो, पण मी हे प्रॉडक्ट वापरलं, मला फायदा झाला, हं. तुमचा पण फायदा करून घ्या. हं, हं. म्हणजे हे जर का आपण जाहिरातीच्या टोन मध्ये गेलो अशा पद्धतीनं, हं, तसं जाऊ ग्रामीण टोन मध्ये. आता एक मध्ये तर राजकीय पक्षाची सुद्धा अशाच पद्धतीनं जाहिरात आली होती की हं. अ, एक जण, दोघातला संवाद होता तो, की तो हं. असाच पद्धतीचा संवाद होता की अ, काय म्हणता, काय चाललंय, कस काय तुमच्याकडे इलेक्शनचं वारं. हं. ते म्हणते आमच्याकडे आहे इलेक्शनचं वारं, इलेक्शन म्हणजे मोठ्या लोकांची कामं, ती काय आपली गरिबाची कामं आहे का. हं, हं. मग दुसरा म्हणतो, गरिबाची कामं नाही, पण एक गरीब उमेदवार उभा आहे आपल्यात, आणि त्या गरीब उमेदवाराला साथ द्यायची बरं का.
आणि मग ते पुढचा संवाद तसा झाला. हं. तसंच एकदम सुरुवातीला आकाशवाणीकडे पण एक ग्रामीण ढंगातलं निवेदन असतं ना, हं, ते मला ते पण खूप लय भावलेलं आहे. तर हं. ते असं की अ, म्हणजे आपकी पसंद कार्यक्रम असेल, आपली आवड कार्यक्रम असेल, तर हे कार्यक्रम सादर करणारा जर का तो अनाउन्सर जो आहे, तो ग्रामीण ढंगात बोलत असेल, तर तो कसा बोलत असेल? हं, "काय मंडळी, काय म्हणताय? आवरली का कामं? आता हं. कामं काय आवरायची आपली? दररोज तीच कामं करायची. कामं कुठं आवरत असती व्हय? पण हं. कामं जरी आवरत नसली, तरी आपल्याला काही मनोरंजन आहे का नाही? आणि मग त्याच्यासाठीच असे बारीक कार्यक्रम ऐकायचे. आता तुम्हाला आहे ना, आपल्या रेडिओ सेटवरून छान तुमच्या आवडीची गाणी ऐकवणार आहे. आणि हे पहिलं गाणं तुम्हाला ऐकवतो बघा. हे पहिल्या गाण्याची पसंती कळवली आपल्याला भिका माधव, अ, गोट्या अ, या सगळ्यांनी नाही का? हं, हं. असे वेगळे नावं घेऊन हं, ते हं. हे हे ते ग्रामीण ढंगातलं मग ते निवेदन अटॅचमेंट झालं वाढते असं. नाही का हां, हां, प्रेक्षकांची हां, तुमच्याशी. हां. बऱ्याच लोकांमध्ये एक न्यूनगंड असतो. म्हणजे जसं बघा, माझा एक मित्र आहे किंवा माझा एक मित्र म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात आहे. असे भरपूर लोक असतात, की हं. ज्यांना बोलण्याची हिंमतच नसते, डेअरिंगच नसते. म्हणजे जर एखाद्याला आपण म्हणलं एखाद्या कार्यक्रमात अचानक त्याचं नाव घेतलं आणि हा 2 शब्द बोलेल, तो डायरेक्ट पळून जाईल. तो हं. बोलणार नाही. म्हणजे काही-काही लोकांचं असं आहे, माझा गळा दाबून मार, पण मी बोलू शकणार नाही. म्हणजे मी मरण पत्करेन, पण मला बोलायची इतकी म्हणजे बोलण्याची भीती त्यांना मरणापेक्षाही जास्त वाटते. असं भरपूर लोकांच्या आयुष्यात आहे. बऱ्याच महिला असतात, काही पुरुष पण असे असतात, की ते एकांतात छान गप्पा मारतात. हं. परंतु ज्यावेळेस 4 चौघं असतात किंवा एखादा मुद्दा मांडायचा असतो, वर्गातले 4 मुलं असतील त्यांच्यासमोर असेल हं. किंवा एखादी आपली सोसायटीची सभा आहे छोटीशी, तिथे बोलायला सुद्धा ते डेअरिंग करत नाहीत. हं. म्हणजे हा एक खूप मोठा न्यूनगंड सर्वसामान्य लोकांमध्ये असतो, म्हणजे बहुतांश लोकांमध्ये असतो. तर हा न्यूनगंड घालवण्यासाठी नक्की काय करता येऊ शकतं? त्याच्यावर काही तुम्ही सांगाल का? बरं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, ती जी व्यक्ती आहे ना, जिला धाडस नाहीये, हं, तिला हे समजलं पाहिजे, की हे जे समोर बसलेली माणसं आहेत ना ही हं, सगळी, यांना सगळ्यांनाच प्रत्येकाला स्टेजवर बोलता येतं असं काही नाही. हं, आणि मग आपणच एकटे अडाणी आहे आणि हे सगळे हुशार आहे असं काही नाही. हे हं, सगळ्यात पहिलं समजलं पाहिजे. हं, आणि आपण जर पहिल्यांदाच धाडस केलं पाहिजे. तर हे सगळं हे जे धाडस आहे ना, हे धाडस कसं येऊ शकेल हळू की सगळ्यात महत्वाचं, की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याशी स्वसंवाद साधला पाहिजे आपण. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, की स्वतःला हं, आरशासमोर उभं करायचं हं, आणि आपण त्या आरशासमोर आपल्यासोबत प्रेझेंटेशन करायचं, की हं, आपण कसं करतो. हं. तो एक सगळ्यात सोपा मार्ग आहे. बरोबर? करेक्ट, करेक्ट. दुसरा मार्ग, की आपल्या घरातली जी मंडळी आहेत, हं, आपल्या घरातली 5-6 लोकं जी आहेत, ती बळजबरी बसवायची आपण आपल्यासमोर. हं, आपण त्यांच्यासमोर उभं राहायचं. हं, आणि त्यांच्यासमोर उभं राहून त्यांच्याशी संवाद साधायचा. हं, आणि मग आपण त्यांच्याशी उभं राहिलोय आणि ते आपल्या समोर बसलेले आहेत. हं, तर त्यावेळी काय होतं, की मग आपल्याला ती फिलिंग येते, की आपण ह्या सगळ्यांचा होल्ड आपल्याकडे आहे. आपण यांना सगळ्यांना सांगतोय, हे सगळे आपलं ऐकतात. हं, बऱ्याच वेळेस गप्पा-टप्पामध्ये काय प्रकार होतो माहितीये का? हं, गप्पा-टप्पामध्ये जेव्हा तो माणूस बोलत राहतो बोलणारा, हं, त्यावेळेस त्याला असं वाटतं मला बाकीच्यांची बॅकिंग आहे. हं. आणि ते मग पण संवाद असतो त्याच्यात. हां, संवाद असतो. इथं काय होतं, इथं त्याचा संवाद असतो. तो एकट्याचा. त्यांच्याशी बोलत असतो, बाकीचे ऐकत असतात. हं, ही फिलिंग कधी नसतीच त्याला. हं, आणि नेमकं काय होतं, की स्टेजवर जेव्हा गेल्यानंतर त्याला त्या अनुभवाला सामोरं जावं लागतं. मग आपण आपल्या परिवारातली लोकं घ्यायची, हं, आपण त्यांच्याशी बोलायची, त्यांच्याशी बोलायचं. त्याच्यानंतर आपल्याला आणखी थोडंसं धाडस निर्माण झालं, की आणखी 4-6 लोकं गोळा करायची, हं, त्यांच्यासोबत बोलायचं, उभं राहायचं समोर, हं, बोलायचं. हं, आणि मग ते बोलल्यानंतर ते धाडस आपल्याला तिथं बोलण्याचं आलं, की मग आपल्याला हळू ते धाडस वाढत जातं. हं, आणि मग आपल्याला एकदा स्टेज डेअरिंग झाली, की मग आपण बोलायला लागलो, की मग बोलायला लागल्यानंतर मग सुरुवातीला आपण 2 मिनिटं बोलू, 5 मिनिटं बोलू, मग आपली हं, ग्रोथ वाढेल त्याच्यात. म्हणजे आपली वाढ होईल त्याच्यामध्ये, की आपण पुढे जास्त वेळ बोलू शकू. मग राजकीय मंडळी असेल, तर मग त्यांच्याकडे जे काही किस्से असतील, ते सांगू शकतात. हं. जे काही व्याख्याते ज्यांना व्हायचंय, त्या दृष्टीने ते तयारी करू शकतात. वाचन तशा वगैरे. पद्धतीचं. व्यक्तिमत्व विकासामधला अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे आपण स्टेजवरून बोलणं. हं, म्हणजे आपण जे व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पैलू मांडतो ना, त्याच्यामध्ये आपले विचार समोरच्या व्यक्तींना समजावून सांगणं आणि हं, ते व्यवस्थित धाडसानं समजावून सांगणं, आपल्याला जे वाटतं ते समोरच्याला समजावून सांगणं, हे सहज सोपं नाहीये. आणि ह्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपण ते सांगायला लागतो ना, तेव्हा बऱ्यापैकी व्यक्तिमत्व विकासाच्या बऱ्याच पायऱ्या आपण पूर्ण केलेल्या असतात.
आता थोडासा एक टेक्निकल प्रश्न शेवट जाता जाता विचारतो तुम्हाला, हं. की आता असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही जिथे एआयचा वापर होत नाही, नाही का? हं. म्हणजे एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत चाललाय आणि मग आता हे तुमचं क्षेत्र कसं त्याला अपवाद राहील, नाही का? नाही. म्हणजे आता रेडिओ समजा एआयच्या मदतीने अनेक पुस्तकांचं वाचन होतं. बऱ्याच गोष्टी आता तुम्ही एआय आवाज म्हणून भरपूर ॲप्लिकेशन आलेत. तर त्याचा परिणाम तुमच्या क्षेत्रावर काही होऊ शकतो का? किंवा होत आहे का? याच्याबद्दल काय वाटतं? नक्की होऊ शकतो. काय झालंय अ, सगळे जे क्षेत्र आहेत, या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे एआयच्या बाबतीत जर का आपण सुरुवातीला एआय आल्यानंतरच अ, अशी एक शंका वर्तवली जात होती, की आता नोकऱ्या राहणार नाहीत वगैरे, हं. वगैरे, वगैरे. अर्थात जेवढं काही दाखवण्यात आलं होतं, एवढं ते वाईट नाहीये. हं. म्हणजे आणि एवढं पण काही लोकांच्या नोकऱ्या वगैरे गेल्या नाही. कारण हं. प्रचंड काम त्यांना त्याच्यामागेही करावं लागणार नाही, आहे. नाही, मला तेच म्हणायचं की मी जसं मगाशी पण बोललो, पुस्तक वाचताना भावनांची गरज नसते. येस, येस. तुम्ही ज्यावेळेस एखादा संवाद वाचून दाखवता, तर एआयला त्या मर्यादा येतात. हो. तो थोडा यांत्रिक आवाज वाटतो आणि तो येस, तितक्या येस. भावना त्याच्यातून सादर करू शकत नाही. हं, हं. परंतु त्या सादर करण्यासाठी एक मनुष्याचीच आवश्यकता पडणार अगदी, आहे. अगदी, अगदी. त्यामुळे त्या मर्यादा एआयला आहेत. मला ते बऱ्याच वेळेस असं फोन कॉल येतात, की आम्ही ते एआयचा आवाज वापरला, पण तो आम्हाला भावला नाही. हं. आम्हाला असंच रेकॉर्डिंग करून करेक्ट, पाहिजे. करेक्ट, तर करेक्ट. त्या दृष्टीने आवाजाच्या बाबतीत अजून त्या लेव्हलपर्यंत एआय गेलेलं नाहीये. हं. बाकी इतर बाबतीत एआय खूप हां, चांगलं म्हणजे काम काही करतंय. छोट्या-छोट्या गोष्टी ते एआय मार्फत होतायत. काही हो. काही प्रमाणात परिणाम झालाय, हो, असं हो. तुम्हाला म्हणायचं आहे 100% मला. 100%. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय छान अशी माहिती आज प्रेक्षकांना मिळाली आहे. मला वाटतं बऱ्याचशा शंकांचं निरसन या पॉडकास्टच्या माध्यमातून झालं असेल, परंतु ज्या प्रेक्षकांच्या आणखी काही शंका आहे बोलण्याच्या संदर्भातील, वाचन, अभिनयासंदर्भातील किंवा या व्यवसायात जर कोणाला यायचं असेल, तर त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल, काय नाही, अशा जर काही शंका असतील, तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्या संतोष मते सरांपर्यंत पोहोचवू. याशिवाय तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, याबद्दलही तुमचे अभिप्राय आम्हाला अपेक्षित आहेत. त्यासाठी कॉमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही नक्की अभिप्राय द्या आणि तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून आणखी कुठल्या चांगल्या विषयांना जाणून घ्यायचं आहे, या संदर्भात तुमच्या काही अपेक्षा असतील तर आम्हाला नक्की कळवा. सॉलिड बात चॅनल तुमच्यासाठी सदैव तयार आहे आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून अशाच छान छान विषयांना आपण घेऊन सातत्याने पुढे येणार आहोत. त्यामुळे सॉलिड बात यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा पॉडकास्ट आवडला असेल तर शेअर नक्की करा. धन्यवाद.